औरंगजेब हा क्रूर कर्मा नव्हता या वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमींवरती मोठ्या प्रमाणावर टीका झाली। सत्ताधाऱ्यांनी तर विधानसभेमध्ये त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गोंधळ देखील घातलेला होता। आझमींनी माफी मागावी असा आग्रह धरत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमींचं निलंबन करण्यात आलं। तो वाद काहीसा ताजा असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे। नमाज आणि वारीची तुलना करत आझमींनी एक खंत बोलून दाखवली आणि वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही, मात्र मुस्लिमांनी नमाज पठण केल्यानंतर तक्रारी दाखल केल्या जातात असं आझमींचं म्हणणं आहे। त्यांचं हे संपूर्ण विधान आधी ऐकूयात, मग या विषयावरती आपण चर्चेला सुरुवात करूया। हम अपने हिंदू भाइयों के साथ कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर चलते हैं। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्योहार क्यों मनाया जाता है, लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन, कुछ मस्जिदों में, हर मस्जिद में भी नहीं, बाहर 5-10 मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं। लेकिन उसके लिए यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। सपाचे आमदार अबू आझमींच्या याच वक्तव्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। विविध स्तरांवरून त्यांच्यावर टीका होताना दिसते, मात्र धर्म हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय असतो, त्यामुळे त्यांनी केलेलं हे विधान योग्य की अयोग्य आहे हे जनताच ठरवेल। मात्र आझमींच्या वक्तव्यानं जो काय वाद